नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेविषयी नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल. तर महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये 289 पदासाठीची जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे. त्याची माहिती आणि त्यासाठी असलेली पात्रता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपणास याविषयी सर्व माहिती उपलब्ध होईल. तर यामध्ये 3 प्रकारचे पदे आहेत. यामध्ये रचना सहाय्यक गट ब जे अराजपत्रित पद आहे. यामध्ये वेतन स्तर हे S14 प्रकारचं आहे. यासाठी एकूण 261 पदे आहेत. त्यानंतर पुढे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब यासाठी एकूण 9 पदे आहेत. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक गट ब यासाठी एकूण 19 पदं आहेत. अशी एकूण 289 पदासाठीची भरती आहे. या माहितीची PDF ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तेथील लिंक क्लिक करून आपण ती पाहू शकता. तर आता या पदासाठीची पात्रता आपण पाहणार आहोत. तर रचना सहाय्यक गट ब राजपत्रित या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक गट ब राजपत्रित यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. त्यानंतर पुढे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्थाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. तर यापैकी कोणती एक अर्हता धारण करीत असणारा उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर अर्ज करण्यासाठीचा कालावधी, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 30 जुलै 2024 रोजी 11 वाजल्यापासून दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. त्यानंतर शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राहील. तर अशा प्रकारचे हे जाहिरात आहे. या जाहिरातची PDF ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये दिलेली आहे. तिथून आपण ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.